तुम्ही कधी अलिबागला गेला आहात आणि कार्लेखिंड घाटातील एका लहानशा मंदिरात थांबला आहात का? इथे प्रत्येक प्रवासात प्रत्येक वाहन चालक श्रद्धेने डोकं टेकतो, कारण हे आहे पात्रुआई मंदिर. आज मी तुम्हाला या देवस्थानाची जी कहाणी सांगणार आहे ती तुम्ही पत्रावळीची स्टोरी म्हणून ओळखता. ती कथा खरी आहे का? चला जाणून घेऊ. सह्याद्री डोंगर रांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर असे मंदिर. पहिल्यांदा पाहिल्यावर हे देवस्थान सामान्य वाटते, पण या शांततेमागे दडलेला आहे एक मायेचा, एक सेवेचा इतिहास. हे मंदिर म्हणजे केवळ श्रद्धा नाही, तर निस्वार्थ मायेचा एक पुरावा. खूप वर्षापूर्वी जेव्हा कार्लेखिंड घाट अत्यंत बिकट होता, तेव्हा या ठिकाणी पात्रू नावाच्या एका प्रेमळ माऊलीने वास्तव्य केले. अवघड मार्गाने प्रवास केलेल्या थकलेल्या प्रत्येक वाटसरूला ही प्रेमळ माऊली थांबवत असे व पत्रावळीत गरम गरम अन्न व पाणी देत असे. लोक या माऊलीला पात्रू माऊली म्हणून ओळखू लागले. एके दिवशी अशीच सेवा करता करता रात्री ती अचानक दिसेनाशी झाली आणि त्या सेवेच्या ठिकाणी देवी प्रकट झाली. तिने पत्रावळीवर भुकेल्यांची भूक भागवली म्हणून तिला पात्रुआई म्हणून ओळखू लागले.